नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण तांदळाचे पोळे करणार आहोत। हे पोळे खूप छान मऊ लुसलुशीत आणि स्पंजी असे तयार होतात। तर हे मऊ लुसलुशीत आणि स्पंजी होण्यासाठी मी याच्यात 2 खास पदार्थ घातले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तांदळाचे पोळे करण्यासाठी इथे मी 6 वाटी तांदूळ घेतले। आता हे रेशनचे तांदूळ आहेत। तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, फक्त तो जुना हवा, चिकट नको। आता इथे त्याच वाटीने 2 वाटी उडदाची डाळ मोजून घेतली आहे। आता मी या वाटीनेच डाळ आणि तांदूळ दोन्ही मोजून घेतले। आता याच्यात आपण 1 चमचाभर मेथीचे दाणे घालायचे आहेत। मेथीमुळे काय होतं, पीठ आंबण्यासाठी खूप छान मदत होते। आता ह्या डाळीमध्ये मेथीचे दाणे घालायचे आणि आता आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही धुवून घ्यायचे। तांदूळ 4 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि डाळ 2 पाण्यानेच धुवून घ्यायचे। आता इथे मी डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेत आणि त्याच्यात परत चांगलं पाणी घालून घेतलंय। आता हे दोन्हीही आपल्याला कमीत कमी 6 तास व्यवस्थित भिजवून घ्यायचंय। आता मी हे झाकण ठेवून 6 तास भिजवून घेते। आता हे डाळ आणि तांदूळ मी 6 तास व्यवस्थित भिजवून घेतलेत। आता काय करायचं, हे तांदळावरचं जे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं आहे, पण डाळीचं जे पाणी आहे ते एका भांड्यात काढून घेऊया। आणि हे पाणी गरम करायचं आहे आणि आपण जेव्हा डाळ तांदूळ वाटणार तेव्हा हेच पाणी वापरायचं, कारण थंडीचे दिवस आहेत, पीठ लवकर आंबत नाही, म्हणून हे गरम केलेलं पाणी वापरून पीठ वाटून घ्यायचं। पाणी गरम करायला ठेवूया। आता मी पाणी गरम करून घेतलं आहे। आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात थोडे तांदूळ काढून घेऊया आणि त्याच्यातच आपण डाळ घालायची आहे। डाळ आणि तांदूळ एकत्रच वाटायचे आणि एकदम बारीक वाटायचं। तांदळाबरोबर डाळ वाटल्याने एकदम बारीक असं वाटलं जातं। आता याच्यात काय करायचं आहे, आपण थोडा शिळा भात घालायचा आहे। आपल्याकडे जो राहिलेला भात असतो, आता मी इथे 1 ते 1.5 वाटी भात घेतला आहे, तो याच्यात घालून घ्यायचा। भाताने पोळे छान मऊ लुसलुशीत असे तयार होतात। आता याच्यात मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे, तो वाटताना थोडा थोडा घालून प्रत्येक बॅचमध्ये वाटून घेणार आहे। याच्यामुळे पोळ्यांना खूप छान चव येते। आणि आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। हे बघा, इथे मी छान बारीक असं वाटून घेतलं आहे। एकदम बारीक वाटायचं, त्याने पोळे छान मऊ होतात। आणि पीठ असंच ठेवायचं, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही। आता मी अशा प्रकारे सगळं पीठ वाटून घेते। आता इथे सगळे डाळ तांदूळ मी वाटून घेतले, एकदम बारीक वाटले। आता हातानेच या पिठाला एकाच दिशेने असं 2 ते 3 मिनिटं एकसारखं फेटायचं। पीठ चांगलं फेटून घ्यायचं। आपण याच्यात जो कांदा घातला आहे त्याच्यामुळे पीठ लवकर आंबतं आणि पिठाला एक छान चव येते। भातामुळे पोळे छान मऊ लुसलुशीत होतात। आता आपण हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घेऊया। आता हे पीठ मी 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतलं आहे। आता याच्यावर बघा असे बबल्स दिसायला पाहिजे, तोपर्यंत फेटायचं। आता मी हे झाकून एका उबदार ठिकाणी ठेवणार आणि 10 ते 12 तास पीठ असंच ठेवून द्यायचं। आता इथे मला हे पीठ ठेवून बरोबर 10 तास झालेत। आता आपण बघूया। हे बघा, पीठ खूप छान असं फर्मेंट झालं आहे, पूर्ण पातेलं भरलं आहे। असं पीठ फर्मेंट झालं की आपले पोळे खूप छान होतात। आता हे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं। हे बघा, असं अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं थोडं। तुम्ही याच्यात वाटतानाच मीठ घातलं तरी चालेल किंवा नंतर घातलं तरी चालतं। आता यातलं मी थोडं थोडं पीठ बाजूला घेऊन त्याचे पोळे करणार आहे। आता मी याच्यात थोडं पीठ पहिला काढून घेते। आता इथे या भांड्यात मी पीठ काढून घेतलंय, त्याच्यात थोडं मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करायचं। जर तुम्हाला पीठ घट्ट वाटत असेल तर त्याच्यात आत्ता थोडं साधं पाणी घालून मिक्स केलं तरी चालतं। आता हे मिक्स करून घेऊया आणि आता हे थोडा वेळ साईडला ठेवूया आणि मी आता भाजी करून घेते। बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेत। एक मोठा आकाराचा कांदा उभा चिरून घेतलाय।
थोडे कढीपत्ता घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, कोथिंबीर आणि 1 लहान चमचा चणा डाळ, 1 लहान चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे. आता ह्या बटाट्यांची सालं काढायची आणि ह्याचे तुकडे करून भाजी करूया. भाजी करण्यासाठी बाजूला एक कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल घालून घेतले. तेल गरम झालं की त्यात थोडा हिंग घालायचा आहे, थोडी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची. आता याच्यातच आपण जी चणा डाळ आणि उडदाची डाळ घेतली होती ती याच्यातच घालायची आणि थोडंसं परतायचं. गॅस बारीकच ठेवायचा, मोठा नाही करायचा. आता याच्यात घालूया कांदा. कांदा उभा बारीक बारीक चिरायचा आहे, तो आता याच्यातच घालूया. मिरची घालून घेऊया. कांदा, कढीपत्ता, मिरची एकत्रच घालायचं. थोडं परतून घेऊया. आता कांदा भाजत असतानाच याच्यामध्ये एक अर्धा चमचा साखर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता कांदा भाजूया. आता इथे कांदा थोडा मऊ करून घेतला आहे. हे बघा, खूप असं भाजायचं नाही आहे. आणि याच्यात एक अर्धी वाटी मी पाणी घालून घेतलं आहे. आपण पोळ्यांबरोबर खाण्यासाठी भाजी करतो आहे. अर्धी वाटी पाणी घालायचं. थोडी हळद घालून घ्यायची, एक लहान अर्धा चमचा, आणि हे थोडं मिक्स करायचं. हळदचा कच्चा वास असतो तो जाईपर्यंत थोडंसं परतायचं. आता याच्यात आपण जे बटाटे घेतलेत चिरून ते घालायचे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता इथे भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. हे बघा, आपण जो मसाला तयार केला आहे त्यात व्यवस्थित तो बटाटा मिक्स करून घ्यायचा. वरून खूप सारी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरमुळे या भाजीला खूप चांगली चव येते, त्यामुळे कोथिंबीर थोडी जास्त घालायची. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर एक झाकण ठेवून आता याला 1-2 मिनिट फक्त वाफ काढून घेऊया. आता इथे 1-2 मिनिटं झाली आहेत. झाकण काढूया. हे बघा, भाजीला खूप चांगली वाफ आली आहे आणि आता इथं पोळ्यांबरोबर खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे. आता इथे बाजूला पॅन गरम करायला ठेवलं आहे. पॅन गरम झाल्यावर त्याच्यात अगदी थोडं तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं. आता मला पीठ थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी त्याच्यात थोडं साधं पाणी घातलं आहे आणि पीठ मिक्स करायचं. आणि 1-1.5 पळी पीठ मी पॅनमध्ये घालून घेते आणि हलक्या हाताने वरून फिरवून घ्यायचं. तुम्हाला जेवढा जाड पातळ जसं हवं आहे तेवढा पोळा व्यवस्थित पीठ पसरून घ्यायचं. आता हे बघा, याच्यावर जाळी किती छान येते. आता हे वरून थोडं कोरडं होऊ देऊया. आता इथे वरची बाजू कोरडी झाली आहे. याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आणि तेल थोडं पसरायचं. आता हे परतून घेऊया. गॅस खूप मोठा नाही ठेवायचा, मीडियमच गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाजायचं. आता खालची बाजू थोडी शेकल्यावर त्याला परत परतून घेऊया. हे बघा, किती छान असा पोळा तयार झाला आहे. आता काढून घेऊया. मी इथे अजून काही पोळे असे करून घेतलेत. बघा, किती छान जाळीदार मऊ असे तयार होतात. तर मी अजून काही पोळे करून घेते. आता मी सगळे पोळे करून घेतलेत आणि ही त्याच्याबरोबरची भाजी आणि ही चटणीची रेसिपी मी आधीच माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तर हे बघा, पोळे किती छान ब्रेडसारखे अगदी स्पंजी होतात, मऊ लुसलुशीत जाळीदार असे तयार होतात. चवीला तर 1 नंबर लागतात. तुम्ही नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.